श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ शिल्पा जयंत घाडगे राहणार कराड यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. शिल्पाताई सांगतात, श्रीराम. मागील काही दिवसांपासून काही अप्रिय घटनांमुळे माझे नातेसंबंध, खरेपणा, चांगुलपणा यावरील विश्वास उडाल्यासारखा झाला होता. त्याचवेळी अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी असलेले माझे वडील माझ्याकडे राहायला आले व त्यांनी गोंदवले येथे जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याप्रमाणे आम्ही शनिवारी जायचे ठरवले व जाण्यापूर्वी मी आमच्या वाड्यातील चाफ्याची फुले श्रीचरणी वाहण्यासाठी घेतली. तेवढ्यात माझा मुलगा ओम आला व त्याने मला माझी माळ समाधीला लावण्यासाठी बरोबर घेण्यास सांगून मी विसरू नये म्हणून ती गळ्यात घालण्यास सांगितली. त्याचे न ऐकता मी ती फुलांच्या पिशवीत ठेवली. गोंदवले येथे गेलो तेव्हा खूप गर्दी होती. जेव्हा आम्ही समाधीपाशी पोहोचलो तेव्हा समाधीवरील वस्त्रे आणि हार काढून ती पुन्हा सजविण्याचे कार्य सुरू असल्याने समाधीचे डायरेक्ट दर्शन होऊन आम्ही धन्य झालो. नंतर समाधीवर माळ लावण्यासाठी ओमने आठवण केली, पण फुले पिशवीतून घेताना मी त्यातील माळ घेण्याचे विसरले होते. मला अतिशय वाईट वाटून माझे नशीबच फुटके आहेत असे मी ओमला म्हणाले. त्यावर आई, असे बोलू नकोस असे त्या लहानग्याने मला समजावले. त्याचवेळी गेले काही दिवस माझ्या मनात चाललेली खळबळ पुन्हा जागृत होऊन डोळ्यात पाणी येऊन मी श्रींना म्हणाले, माऊली, आपल्या शिकवणीनुसार मी सर्वांशी अत्यंत प्रेमाने आपलेपणाने वागत असून देखील मलाच वाईटपणा का येतो? तुम्ही तरी मला जवळ घ्या आणि इथून निघण्यापूर्वी तुम्ही तरी माझ्या पाठीशी असल्याची काहीतरी खूण द्या. नंतर आम्ही गोंदवले येथील इतर देवळात जाऊन दर्शन घेतले व येताना समाधी मंदिरात अर्पण करण्यासाठी शिधा घेतला व तो आम्ही रिक्षाने कोठीच्या मागील दरवाजावर घेऊन गेलो. शिधा रिक्षातून उतरवून तो कोठीतील छोट्या हातगाडीवर ठेवला. तेथे उपस्थित असलेल्या काकांनी आम्हाला हातगाडीला हात लावायला लावून श्रीराम असे म्हणायला लावले व बाबांना श्रीफळ आणि प्रसाद दिला. अकस्मात ध्यानीमनी नसताना त्या काकांनी मला अत्यंत प्रेमाने जवळ बोलावून माझ्या अंगावर शाल घालून मला देखील श्रीफळ आणि प्रसाद दिला. त्यांनी मला प्रेमाने जवळ बोलावून अंगावर शाल घातल्यावर मला जणू जाणवले की श्रींनीच अत्यंत ममतेने मला जवळ घेऊन माझे सांत्वन केले. माझ्या दुःखग्रस्त मनावर हळूवार फुंकर घातली आणि जणू मला म्हणाले, बाळ, जगाने तुला टाकले तरी मी कधीही अंतर देणार नाही. मला अतिशय आनंद होऊन उदासीनतेचे मळभ कुठल्या कुठे पळून गेले. ओम मला म्हणाला देखील, आई, बघ महाराज तुझ्यावर किती प्रेम करतात ते. पुन्हा असे वेडेवाकडे विचार मनात आणू नकोस. खरंच किती खरे बोललं माझं लेकरू. जणू श्रीच त्याच्या मुखातून बोलून मला धीर देत होते. आणखी काय सांगू? त्यावेळचा माझा आनंद मी शब्दात वर्णन करू शकणार नाही. श्रीराम समर्थ. साधक हो, शिल्पाताईंचा श्रींवर अत्यंत जीव असून त्यांच्याशिवाय आपले खरे कोणीही नाही अशी त्यांची निष्ठा आहे. अहो, अशी निष्ठा, असे प्रेम असल्यावर प्रेमाचा पुतळा असलेल्या श्रींना तरी राहावेल का? आपल्या भक्ताला, लेकराला जवळ घेतल्याशिवाय त्यांना राहावेल का? म्हणूनच तर अत्यंत उदास मनस्थिती झालेल्या ताईंना श्रींनी त्या काकांमार्फत अत्यंत प्रेमाने जवळ बोलावून त्यांच्या अंगावर शाल पांघरून वात्सल्य प्रेमाचा अनुभव दिला. सद्गुरूंच्या, भगवंताच्या याच वात्सल्य प्रेमाचे अत्यंत सुंदर शब्दात वर्णन करताना संत बंका लिहितात, प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा उभा तो देखिला भीमा तटी. करकटावरी पाऊले साजिरी शंखचक्र करी मिरवतसे. योगी यांचा राणा गोपी मोहन कान्हा भक्तीचा आंदणा घरोघरी. वंका म्हणे ऐसा कृपेचा कोवळा पाळी भक्तलळा प्रेमासाठी.
श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.